सध्या खूप पाऊस चालू आहे, आभाळ आहे, गारठा पडलाय. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, व्हायरल इन्फेक्शन यासारखे आजार खूप वाढतात. सध्या पेशंटचे प्रमाण खूप वाढलेले आहे. त्यामुळे योग्य ती काळजी घ्या. पाणी गरम करून प्या. सध्या पाण्याची डबकी, सगळीकडे पाणी साठलंय आणि त्यामुळे वाढणारा आजार लेप्टोस्पायरोसिस. लेप्टोस्पायरोसिसचे सध्या खूप पेशंट सापडतात. लेप्टोस्पायरोसिस म्हणजे नक्की काय? लेप्टोस्पायरा नावाच्या वंशाच्या बॅक्टेरियामुळे लेप्टोस्पायरोसिस हा आजार होतो. तर जे प्राणी रस्त्यावरती किंवा बाहेर इतस्ततः फिरत असतात किंवा जे आजूबाजूला आहेत, त्यांची विष्ठा किंवा त्यांची युरिन ही पाण्यामध्ये मिक्स झाले की हे बॅक्टेरिया पसरतात आणि आपण त्या पाण्यामधून चालत आलो किंवा आपल्या पायाला कट्स असतील तर ते बॅक्टेरिया एंटर करतात. या आजाराचे सिम्पटम्स काय? तर डोकेदुखी, उलट्या होणे, सांधे दुखणे, स्किनवरती पुरळ येणे, स्किनवर रॅशेस, खाज सुटणे, अगदी सर्दी, खोकला असे सगळे सिम्पटम्स या आजाराचे असतात. तर मग तुम्हाला कुठलेही सिम्पटम्स जाणवले, अंगावरती काढू नका. लगेच डॉक्टरांची भेट घ्या आणि डॉक्टरांना दाखवा आणि योग्य ती काळजी घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता आयुर्टच आयुर्वेदिक क्लिनिक अँड पंचकर्म सेंटर, पुणे.